उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. साधन रहस्याचे जे काही थोडेफार भाग समजून घ्यायचा या चातुर्मासाचा प्रयत्न होता, त्यातला आता मार्गशीर्ष आला, त्यातला शेवटचा शनिवार. त्यात शेवटी समजूत पाहत होता. शेवटी बाकीचं काही नाही आलं तरी चालेल, एक समजूत आली तरी खूप आहे. हेच त्या साधनाचं रहस्य आहे, बाकी काही नाही. आणि ते जितकं आपल्या ह्या प्रपंचाला लागू आहे तितकंच जो परमार्थ करू इच्छितो त्यालाही लागू आहे. साधं जरी आपल्याला व्यवहारात विचारलं तरी खरं शहाणपण कशामध्ये आहे, शेवटी त्या शहाणपणाचा प्रश्न येतो. ते डिग्रीने येत नाही, PGने येत नाही, लौकिकाने येत नाही, पैशाने नाही, जमिनीने नाही, काही कशाने येत नाही. येतं खरं शहाणपण समजुतीने येतं. समजुतीनं राहणारा सुखाचा होतो. यात सगळं आलं. समजुतीमध्ये सोसणं आहे, त्याग आहे, पण आपलं हित करणार आहे एवढं नक्की, तेवढं लक्षात ठेवावं. म्हणून कृष्णमूर्तींसारखे जे केवळ ज्ञानमार्गाने गेले ते सुद्धा मॅच्युरिटी कम्स ऑफ अंडरस्टँडिंग नॉट ऑफ एज हे अगदी सारखं जे बजावून गेले तेवढ्यासाठी. त्यामुळे एखादं लहान मूल समजूतदार असू शकतं आणि एखादा वृद्ध असमंजस असू शकतो. याची काही आपल्याला वेगळी उदाहरणं हवी तशातला भाग नाही. आपल्या निरीक्षणात ते आपल्याला कळतच. वयानं अनुभव येतात, अनुभवानं समजूत यावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळं वयानं अनुभव येतात हे खरं असलं तरी समजूत येतेच असं नाही. वयानं ज्येष्ठत्व येतं, कर्तृत्व बरीच घडल्यामुळं त्यांना आड येणारा अहंकार येतो. उलटा अहंकारामध्ये दुसऱ्या बाजूला नसं, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला छापकाट्याचं जसं असतं तसं दुसऱ्या बाजूला मला कळतं याच्यामध्ये दुसऱ्यानं कळत नाही हे गृहीत धरलेलं असतं. एक नाणं उचलता येत नाही, एक बाजू काही उचलता येत नाही. नाणं उचलता येतं पण त्याच्याबरोबर हे असं आहे, मला कळते म्हणजे त्याला कळत नाही हे गृहीत धरलेलं असतं. एक वेळ हे बरं की मला पण कळते त्याला पण कळते, ते कुठेतरी विचारावं लागेल, समजून घ्यावं लागेल, ऐकावं लागेल, विचारात घ्यावं लागेल त्याचं म्हणणं. ते एक वेळ परवडलं. पण जर नाणंच हवं असेल तर असं अधिक चांगलं, समजुतीच्या नाण्यामध्ये मला कळत नाही आपल्याला कळतं आहे असा भाव आहे. म्हणण्याचं नव्हे, आतून भाव आहे की नाही भाऊ मला कळत. आपल्याला कासेगावकर वैद्य म्हणले हे मला फार आवडलं असं आपलं चरित्र ज्यांचं वाचनात आहे सतत त्यांच्या लक्षात असेल. कासेगावकर वैद्य महाराजांकडे त्यांना लकुंडी महाराजांनी सांगितलं की तुम्ही जाऊन तिथे महिनाभर राहून यावं असं मला वाटतं. लकुंडी महाराजांचे महाराजाही गुरु, लहानपणी त्यांना दीक्षा दिली, त्यांच्या आईचा परिचय होता वगैरे आपल्याला माहिती असेल. ते लकुंडी महाराजांचे कासेगावकर वैद्य हे शिष्य, त्यांची परंपरा आज तिथे आहे. तर तो वाडाही आहे ज्यात लकुंडी महाराज राहत. तर ती वैद्यकीची परंपरा आज तिसरी पिढी, चौथी पिढी, तिसरी पिढी तरी आहे, ती पाहण्यातली आहे. तर त्यांच्याकडे उपदेश घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या गुरूंकडे जाऊन राहून या काही दिवस. काही वेळेला काही गोष्टी अशा पद्धतीनं अधिक चांगल्या तऱ्हेनं कळतात. त्याची एक डायरी आहे आपल्या पाहण्यात असेल तर ती पण वाचायला हरकत नाही अशी आहे की कासेगावकर वैद्यांची दैनंदिनी म्हणून प्रसिद्ध आहे. ते अभ्यासू होते. त्यांनी तिथं राहिल्यानंतर रोज काय घडलं याचं वृत्तांत लिहून ठेवलेलं आहे. असं खूप कमी आहे, म्हणजे अशा स्वरूपाचं वाङ्मय त्या 100-125 वर्षापूर्वीच्या काळातले खूप कमी.
त्यात त्यांनी तो एक दिवसाचा प्रसंग दिला आहे. त्यात ते बाकीचं प्रसंगाशी आपल्याला हे नाही, एक वेळ नाही तेवढा, पण एक नक्की की असं का हे. तर त्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया जी व्यक्त केली होती कासेगावकर वैद्याने की नाही बुवा मला कळत ते ते काय झालं, तसं तो कोण विहिरीत पडला, बोलवायला आले वगैरे सगळे ते प्रसंग होतो. तर असं का, असं महाराजांनी आपलं त्यांना सहज परीक्षा म्हणून विचारलं की असं का. ते म्हणले मला नाही कळत. हां, हे म्हणले मला नाही कळत, हे मला फार आवडलं म्हणले. बाकीचं महाराज बघणारच होते, तो काही प्रश्न नव्हता. मला काही कळत हे म्हणले असते तर प्रश्न होता. तेव्हा मला काही कळत नाही, हे महाराज आवडलं म्हणले मला. पण व्यवहाराने बघा की समजा एखादा मनुष्य काय कुठल्या पदाला पोचला, काय झाला, काय जनरल मॅनेजर झाला, काय काय कुठले काहीतरी पुढे जाच, तर त्यावर जुन्या माणसाची प्रतिक्रिया काय असते. मी ओळखतो त्याला माझ्या हाताखाली होतं. हातात म्हणजे हातावरच वाढवलं जणू काहीतरी असं वाटावं. माझ्या हाताखाली होता, पण आता हाताच्या खूप वर येतो. आता ही समजूत आहे की आता तो त्या ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणी तो कसा गेला असेल, काय केला असेल, हे खरं समजूत करून घेण्याचा भाग आहे, शिकण्याचा भाग आहे. त्याऐवजी तो माझ्या आधी हाताखाली होता हे आठवतं. समजूत नाही येत त्याची कारणं ही सगळी अशा तऱ्हेनं हे जे अनुभव आहेत ते आढळतात. हे आहे समजूत नसली की मतानं ठामपणा असते. साधनातले सगळे मुद्दे पुरे करायचे म्हणून समजूत नाही याचा अर्थच ओळखायचा की मताला ठामपणा आहे. जसं हट्ट आणि निर्धार यामध्ये फरक आहे. दोन्हीला रंग सारखाच वाटतो, पण ते पिवळा आयव्हरी वगैरे शेडमध्ये फरक असतात. मला काय कळत नाही एवढं, पण लोकांना फार कळत नाही बारीक सगळं. आपल्या सगळ्या पिवळाच वाटतो, त्यांना ती आयव्हरी वगैरे सगळं सांगू शकतात. असे जे थोर मंडळी जसं प्रपंचात करतात तसं त्यांनी परमार्थात करावं. हट्ट आणि निर्धार याच्यामधला फरक समजून घेतला तर हा हट्ट होत नाही ना, निर्धार आहे ना. नक्की निर्धार गरजेचा आहे, हट्ट ते सोडून देण्याची गोष्ट आहे. तर हे आपण ओळखू शकलो तर खूपच चांगलं राहील. ह्या समजुतीच्या काय आडीतं ते पाहिलं. अनेक वृद्धांना असं वाटतं मुलं मोठी झाली म्हणजे यांना नातवंड झाली आता, तरीसुद्धा त्यांना असं वाटतं नाही त्याला ते जमणार नाही नीट. कारण काय, तर त्याला मी लहानपणापासून ओळखतो. त्याच्या मुलाला तो आता लहानपणापासून ओळखतो. खरं सांगायचं तर एवढं लक्षात घेण्याची गरज आहे असं की त्याला ते कळेल. आणि लहानपणी आपल्याला कळत का होतं सगळं, आपण हळूहळू मोठे झालो तसंच आपल्याला कळलं, तसंच ते त्याला हळूहळू मोठा झाला म्हणजे त्याला पण कळणार. तेव्हा जाऊ दे, त्याला म्हणून आठवण होती. पण आता 2 वेळीच सांगतो की त्या कोण सासूबाई वगैरे ज्या असतात ना, त्यांना असं नेहमी वाटतं त्याला लहान मुलाला सांभाळायला जमणार नाही, तिला अनुभव नाही, तेव्हा तिला सांभाळायला जमणार सारखं वाटतं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी जमणार नाही तसं वाटतं. आणि त्यामुळे दिवसभर सगळ्यांचा वेळ जातो आणि रात्री पण विचार करण्यात वेळ जातो. तर तिथे जमणार नाही असं वाटतं. जमणार नाही असं कसं, मुलबाळ आहे त्यांचं, त्याचा अनुभव आठवतो. काय 4 महिने झाले, 6 महिने झाले, काय झालं असेल झालंच वर्षभर, कारण ते जमणार नाही असं वाटतं. पण अनुभव नाही. एकदा त्यांना म्हटलं तुमचे आपले संबंध खूप चांगले आहेत, म्हणून तुम्हाला सांगू का की त्यांना अनुभव नाही हे मलाही मान्य आहे. त्यांना मुलांचा अनुभव नाही, पण आपल्याला पण नातवंडांचा अनुभव नाही खरं नाही म्हणले, बरोबर आहे. आणि त्यामुळे त्यानं ते मूल त्या सुनेकडे सांभाळायला दिलं. समजूत आली तर तसं सोपं आहे का हे समजायला. तर त्यानं प्रपंच पण कसा सुखाचा होतो ते लक्षात घेण्यासारखं. आता तो जो मुलगा बाहेर कंपनी चालवतो, ते इतके कारभार करतो, व्यवहार करतो, त्यात तो काय तो नफा नुकसान त्याच्या पद्धतीने तो सगळं चालवतोय, पण तरी ते त्याला जमणार नाही असं जे वाटतं वडिलांना, मोठ्यांना, काय कोण असतील त्यांना, तर ते समजूत नसेलच लक्षण आहे, दुसरं काही नाही. आपण कोणावर प्रसंग आला, मी तिथं असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. मी तिथं असतो, तुम्ही जरी असता तरी प्रसंग तोच राहिला असतं, सत्य काही बदल होत नाही, तर ते त्यांना लक्षात येणार नाही असं वाटतं. काय बदलू शकतो आपण, तर काही त्यातलं बदलू शकत नाही. आपण अनेक प्रसंगात जाऊन आलो, ठीक आहे. मी म्हणतो हे वृद्धपणाच्या बाबतीत समजूत येते, अशा समजुती त्याबद्दल बोलतो आहे. म्हणून
त्यांचं समोर जास्त आहे. तर मी तिथं असतो, तुम्ही तिथं असता, ते जर काही घडलं नसतं तर मला वाटतं की महाभारतापासून सुद्धा आपल्याला आमंत्रण आली असती. रामायणात कुठं आपल्याला आमंत्रण आलं नाही, महाभारतात आमंत्रण आलं नाही, तर आता इथं आमंत्रण का देणार आहेत? ते करणार आहेत, काय करायचं ते त्यावेळेला ते करतील. त्यातून काही शक्य असलं तुम्हाला तर करा, म्हणजे त्यांचं जर काही म्हणणं असेल तर ते पण तर करा, हरकत नाही. तर त्यांना गरज आहे का तर करा, त्यांना गरज नसली राहू द्या. त्यांनाही तो अनुभव कधी येणार ते तो त्यांना येऊ दे. गरज असली तर ते सांगतीलच. अनुभवाचा फायदा कोणाला नको आहे? अनुभवातून जो शिकलेला आहे, ज्याला काही सापडलं आहे, तर ते कोणाला नको आहे काम? हवंच. पण सांगायला जाण्यात समजूत कमी आहे, त्यांनी विचारल्यावर सांगण्यात समजूत जास्त आहे. एवढं सोपं आहे. ही समजूत ही एक साधन आहे या अर्थाने. कारण उर्मी आवरत नाही, ती आवरायची म्हणजेच साधन आहे ना. तर ती आवरणं ही साधन आहे, तर ती समजुतीत सर्वात जास्त आहे, कारण ती अंतर्गत आहे, अत्यंत वृत्तीची गोष्ट आहे ती. त्यामुळे ती आवरायला शिकणं, आणि ज्याला ते जमलं त्याला साधनेचा मार्ग अत्यंत प्रशस्त सोपा झाला. वयानं मोठं होतं मनुष्य, ते बरोबर आहे. ते निसर्गाने घडतं, आपोआप घडतं. आपण मोठे झालो असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात आपण मोठे झालेले असतो. आपण स्वतःला केलेलं नसतं मोठं. आता एवढा जरी फरक आपल्या लक्षात आला तरी सुद्धा काही मोठेपणाचं म्हणून त्या अर्थाने काही वाटणार नाही, म्हणजे जर हे लक्षात आलं तर. पण एक मॅक्झिम किंवा ज्याला हे म्हणतात तत्व म्हणून पाहायचं असेल तर वयानं मोठं होणं हे निसर्गानं घडतं, समजुतीनं मोठं होणं हे साधनेनं घडवावं लागतं. हे एक साधन आहे. प्रपंचातही ती करता येते, ती त्याची प्रयोगशाळा आहे. तिथं ज्याला समजुतीची साधना जमली त्याला ती परमार्थात नक्की जमेल. मग परमार्थात समजूत राहील, समजुतीचा असावा. महाराजसारखं म्हणले परमार्थ समजून करावा, समजुतीचा खरा परमार्थ आहे. तर या अर्थाने ते आपोआप होणार नाही, अनुभवानी होणार नाही. अनुभवानी उलटा थोडासा घोटाळा होण्याची शक्यता आहे. या अर्थाने जगत राहून साधनेनं जर शिकत राहिलो तर मग ही समजूत हळूहळू आपल्याला नक्की लक्षात येऊन ती वाढेल. त्यात प्रपंच आपलं स्वतःचं राहणं, सुखाचं होणं हे होईल, इतरांना ते सुखाचं होईल. ही समजुतीचं लक्षण. समजूत कशावरून ओळखावी की माझ्या ठिकाणी समजूत आहे? आपण जास्तीत जास्त काळ घरात असावं असं लोकांना वाटतं. पुढचं सांगत नाही. त्यावरून ओळखा. कारण ज्या अर्थी राहावं असं वाटतं त्या अर्थी त्यांना ते सोयीचं होत असलं पाहिजे, समाधानाचं होत असलं पाहिजे, मदतीचं होत असलं पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे त्याच्यात. तर त्यावरून ते ओळखता येतं. आता समजूत ही गोष्ट कशी आहे की ती सगळं जीवन व्यापणारी आहे. सगळे व्यवहार, बसण्या उठण्यात सगळ्यात माणसाची समजूत दिसून येते सगळीकडे. म्हणजे ज्याला आपण म्हटलं बसण्या उठण्यात सगळ्यात तो मनुष्य किती जागा अडवून बसेल, कुठे बसेल, कुठे बसणार नाही, झोपला तर कसा झोपेल, झोपण्यात सुद्धा माणसाची समजूत व्यक्त होत असते असं माझं मत. की कारण तिथे मनुष्याचं कॉन्शियस मन आहे ते थांबलं आहे त्यावेळेला, तरीसुद्धा त्याच्या सबकॉन्शियसमध्ये समजूत आहे. त्यामुळं तो आता त्यांसारखी माणसं किंवा ही कशी समजुतीनं राहायची ते आपण त्यांचं जीवन बघून ठरवावं. आता समजूत जीवनव्यापी आहे म्हटलं तर एक अगदी एक 4-5 टप्पे तरी आपण पाहायला हरकत नाही. एक पहिला आपला लहानपण शिक्षणाचा टप्पा. त्यात समजूत असणं म्हणजे काय? अनेकदा जसं आपल्याला म्हटलं तसं आपलं कोल ओळखावा, आपली कुवत ओळखावी, आपली परिस्थिती ओळखावी. हे अगदी 3 घटक. त्या परिस्थितीला लागू असलेलं शिक्षण घेणं, त्याला प्राधान्य देणं, यातलं काहीतरी गडबड होते. समजूत नसली की कल कुठे याची समजूत येत नाही आणि मग ती निम्म गेल्यानंतर येते, मग त्याची किंमत पडते असं होतं. तर ती जर आधीच आली तर ती माणसाला कलाप्रमाणे त्याचं शिक्षण घेता येईल. समजा कुवतीचा प्रश्न आहे, कुवतीत काही 10 प्रकारच्या असतील, प्रत्येकाकडे काहीतरी कुवत जगण्याची दिलेली आहे. ज्याला जगणं दिलेलं आहे त्याला त्याची कुवत पण दिलेली आहे, पण ती नक्की शेतीची आहे का उद्योगाची आहे का या शिक्षणाच्या या पद्धतीची आहे का त्या साईडची आहे का ह्या साईडची आहे, हे सुद्धा समजुतीचा भाग आहे.
आणि अनेकदा जे हे शिक्षण घेतलं याचा काही उपयोग नाही असं जे नंतर वाटतं, किंवा मी यापेक्षा ते शिकलो असतं तर बरं झालं असतं असं जे वाटतं, त्याचाच अर्थ की आपली त्यावेळेला समजूत कमी पडली. तर समजूत समजा कमी पडली असली तर त्याला अजून मार्ग आहेत. त्याला मार्गदर्शन हा मार्ग आहे, गुरूंचं ऐकणं हा मार्ग आहे, कुठेतरी सद्ग्रंथ हे मार्ग आहे, कुठे खूप मार्ग आहेत. समजूत मिळवायचे मार्ग कधीच थांबलेले नाहीत, कधीच संपलेले नाहीत, एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही असं वाटतं. नंतर परिस्थिती लक्षात न घेता शिक्षण आहे. परिस्थिती लक्षात घेतली नाही, माझ्या आईवडिलांची परिस्थिती काय आहे, तिच्यात मी काय करणं किंवा मागणं योग्य आहे ते मी मागावं. शिक्षणासाठी ज्या वेळेला मनुष्य मुलं आहे त्यावेळेला त्या टप्प्याचा विचार करतो म्हणून त्याबद्दल सांगतो. तर त्यावेळेला माझ्या परिस्थितीनुसार मी ते घेतलेलं असावं. म्हणजे माझ्या घरच्यांची, आजूबाजूच्यांची जे मला मदत करतात त्यांची जी परिस्थिती आहे त्यानुसार आपण शिक्षणाचे उचलावं. आणि नसेल तर उचलू नये, ठीक आहे, काही बिघडणार नाही. निदान ती माणसं तरी समाधानी राहतील की बाबा याला हे पेलणार नाही. तर आपण जे पेलेलं ते शिक्षण त्याने घेतलेलं आहे, निवडलेलं आहे, यात आपण जी समजूत दाखवली तिच्या पोटी समाधान मिळेल आणि त्यामुळं त्यांचा आशीर्वाद राहील. एक नंतर अधिक थोडी समजूत आपल्याकडे जास्त असेल, नसेल तर शिकून घेता येईल, अनुभव पाहता येतील लोकांचं. तर सध्याच्या शिक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत, ज्याला लौकिक अर्थाने शिक्षण म्हटलं जातं असं मी समजतो. मनुष्य खरोखर उठल्यापासून शिकत असावा, पण तसं होत नाही. आपण त्याला शिक्षण म्हणत नाही. सकाळी उठल्यानंतर आता अंथरुणं गोळा करायचा जमाना आता जवळजवळ गेल्यासारखाच आहे, कारण अंथरुणं तशीच असतात जशी माणसं असतात. ते काय झालं, बेडरूम वगैरे आल्यापासून हे उद्योग सुरू झाला. ओसरीपडीवर माणसं झोपत होती, खोली एखादीच होती, त्यावेळेला उठलं की वावरून घड्या करून ठेवायची ही एक सवय होती. म्हणजे अजूनही काही ठिकाणी कराव्या लागतात, नाही असं नाही, ती चांगली गोष्ट आहे उलटी असं माझं मत. पण तरीसुद्धा आता तसं फारसं करावंच लागत नाही, कारण ते तसंच्या तसंच असलं तरी चालतं. जसं आपण तर शिक्षण तिथेच सुरू होतं खरं सांगायचं तर. तेव्हा असं खरंच शिक्षण हे की इथं बसून शिकतोय मी आणि दिवसभर शिकतोच आहे, आणि त्यातल्या काही फॉर्मल म्हणजे अत्यंत औपचारिक अशा गोष्टी शिकायला मी शाळेत जातो, असं खरं शिक्षणाचं स्वरूप आहे. आपल्या लक्षात येते का की हेच शिक्षण घ्यायला मी संध्याकाळी एखाद्या बाजूच्या आजी आजोबांकडे किंवा आणि कोणाकडे तरी जातो, तासभर त्यांना मदत करतो, त्यातून मला काहीतरी शिकायला मिळतं. ते तिथं वर्गात मिळतं ते नव्हे, हे वेगळं आहे. त्यांना मदत करणं असेल, काय त्यांच्याकडून त्यांचा अनुभव ऐकणं असेल, हे सगळं शिक्षणच आहे. तर अशी शिक्षणाची कल्पना अशी संकुचित नाही आहे की साईड निवडली, ह्या शाळेला गेलो तिथे 2 तास वर्गात होतो आणि आठवड्यातले 2 दिवसच होतो वगैरे, हे जे काही शिक्षण आहे सध्या. तर उरलेलं ते मांडतात, नसेल तर 10,000 रुपये दिले की होतं. हे काही शिक्षण नाही, हे फॉर्मल खूपच कमी प्रकारचं शिक्षण. म्हणजे हे सगळ्या शिक्षणाच्या मनाने ती काही नाही. म्हणून विनोबाने म्हटलं ना, मी पुन्हा जन्माला आलो तर शाळेत नाही जाणार, एवढं नक्की आहे. येणार नाही म्हणले आधी, पहिली गोष्ट जन्माला येण्याची शक्यता नाही, पण त्यातनं आलोच तर शाळेत काही जाणार नाही. कारण त्यांना शाळेच्या शिक्षणाची जे त्यांनी जोखलं आहे ते काय आहे ते आपल्याला कळलं असेल. तर म्हणून म्हटलं शिकण्याची ही व्यवस्था आहे की त्याचं त्या ठिकाणी जे स्थान आहे ते त्यांनी ओळखलेलं, तर ते ओळखून ते शिकलं. म्हणजे फॉर्मल किंवा ह्या तांत्रिक शिक्षणातून जावंच लागतं सगळ्यांना. तर आता मी दोष पत्करून सांगतो, सांगण्याचा दोष पत्करून सांगतो, हे सगळं सांगण्यात दोष असतोच, आम्हाला पुन्हा परत साधनच करावे लागते त्याच्यासाठी. पण तरीसुद्धा अनुभवाने सांगतो. मला एकदा हे शिक्षण झाल्यानंतर मला एकाने विचारलं की बाबा झालं आता तुमची डॉक्टरेट वगैरे पूर्ण झाली, म्हणजे आता तुमच्या दृष्टीनं आता एकदा शिक्षण संपलं. मी म्हटलं क्षमा करा, आता मी शिकायला मोकळा झालो. ही माझी मला तुम्ही आठवण विचारली, आठवण झाली होती की अशी एक आठवण होती. त्या काळात त्या माणसाने विचारलं, म्हटलं आता खरं शिकायला मी मोकळा झालो, कारण हे खूप बंधनात शिक्षण होतं इतके दिवस. मला त्याच पद्धतीनं शिकणं भाग होतं, तेवढंच शिकणं भाग होतं. आता सबंध जग आहे शिकायला. काय माणूस प्रत्येक म्हणजे शिक्षकच आहे आपल्या दृष्टीनं, त्याच्याकडून खूप शिकता येतं. तर असं शिकायला आपण मोकळं होतो खरं. तेव्हा या अर्थाने शिक्षणातल्या ज्या लौकिक अर्थाने ज्याला शिक्षण म्हटलं जातं त्याच्या मर्यादा खूपच मर्यादित आहेत. म्हणजे सबंध आयुष्याच्या दृष्टीने विचार केला तर तेव्हा त्याच्या आपल्याला यथार्थ कल्पना यावी ही समजूत आहे शिक्षणाबद्दलची. त्या शिक्षणाला आपण दुर्लक्षित केलेलं नाही. ते शिक्षण आहे, त्याला स्थान आहे, त्याचा व्यावहारिक उपयोग आहे, त्याला सामाजिक मान्यता आहे, त्याला सरकारी काही पद्धत आहे, हे सगळं बरोबर आहे. पण त्याचं स्थान किती आहे हे आपण ओळखणं ही समजूत आहे. आणि तिथे शिक्षण संपत नाही, ते शिक्षणाचा फक्त काही एक पाया मिळू शकतो, शिक्षण पद्धती मिळू शकते, कसं शिकावं हे कळू शकतं, पण शिकायचं बाहेर आहे. ते आपल्याला बाकीच्या संबंधामध्ये
माणसांच्या, निसर्गाच्या आणि भगवंताच्या अशा संबंधामध्ये शिक्षण चालतं. खरं शिक्षण चालतं या 3 गोष्टीवर चालतं. तेव्हा खऱ्या शिक्षणाला आपल्या आयुष्यात स्थान येणं, तर त्याला जे लौकिक शिक्षण आहे त्याचा अनुमान करावा असं माझं म्हणणं असेल का? अजिबात नाही. त्याचं जरूर ते स्थान त्याला द्यावं. पण मला आठवतं म्हणजे की ज्ञानेश्वर माऊलींनी जे म्हटलेलं आहे की इंद्रियांना स्थान आहे पण मान नाही, असं स्थितप्रज्ञाचं जे वर्णन केलेलं आहे किंवा सत्पुरुषांचं जे वर्णन केलेलं आहे ते बरोबर आहे की इकडे शिक्षणाला, लौकिक शिक्षणाला स्थान आहे पण त्याला त्या अर्थानं मान नाही. कारण त्याची किंमत आपल्याला कळती बाहेर गेल्यानंतर किती आहे किती नाही. मग त्यावेळेला कशाला ते शिकायचं? आधीच शिकावं आहे. या शिक्षणाला किती आहे? ठीक आहे, स्थान आहे, पण त्याचं त्या अर्थाने मान नाही, ठेवही नाही. जेवढा आहे तेवढा द्यावा, एवढंच. आणि खरं जे शिक्षण आहे त्यासाठी त्यागाची तयारी ठेवावी. ते त्याग केल्याशिवाय मिळतच नाही. झिजल्याशिवाय खऱ्या अर्थाचं जे समजुतीचं शिक्षण आहे ते मिळत नाही. हे शिक्षणाबद्दल बोललो. नंतर शिक्षणाबद्दल, ह्या सगळ्याबद्दलच का बोलतो की प्रत्येक गोष्ट आपल्या अनुभवानं शिकणं शक्य नाही आहे. दुसऱ्यांच्या अनुभवातून शहाणं होणं हे समजुतीचं लक्षण आहे. आपल्या शिक्षणातून जर शिकायचंच असेल तर ठेस लागल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही, असं होईल. पण ठेस लागल्यावर काय होतं हे आपल्याला जर कळलेलं असेल तर ठेस लागू नये याची त्याच्या अनुभवावरून सुद्धा आपण शिकून काळजी घेऊ शकतो. हे खरं माणसाचं मोठेपण आहे की त्याला दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतायत, तर हे पाहावं. दुसरं, आपल्या आयुष्यात टप्पा असतो, नोकरी धंदा याचा टप्पा असतो, त्यातही ह्या समजुतीचा संबंध आहे. स्वावलंबनासाठी ते आपण करावं. ते स्वावलंबन कोणतंही नक्की तर आर्थिक, खरं सांग अगदी बेसिक, म्हणजे अगदी प्राथमिक स्वरूपाचं आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं म्हणून शिकतो मनुष्य, बरोबर आहे. फक्त ते जो नोकरी करायला गेला, भले धंदासुद्धा करायला गेला असेल, इकडे त्या संस्थेची किंवा त्या कोण जे त्यावेळेला आपल्याला संस्था, ज्यांच्या संस्थेचं जे प्रतिनिधित्व करतात ते कोणी बॉस असतील, काही सेटअप असेल, त्या ठिकाणी आपण नोकरीला जातो. तर आपण नोकरीलाच जातो, मालक म्हणून जात नाही, नोकर म्हणून जातो. याचं भान असणं म्हणजे समजूत असणं. हे अनेकांचं विसरतं. त्यामुळे तिथं घोटाळा निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतात. त्या माणसानं स्वतःला पण वाटतो, त्रास वाटतो. काय वाटायचं कारण आहे? मी आय बेग टू अप्लाय इथं आलेलो आहे आत. इंग्रजांनी बरोबर फॉर्मॅट केलेले होते. त्यांनी शिकवले काही घेण्यासारखं आहे त्याच्यातलं. तर आय बेग टू अप्लाय हेच खरं आहे. आता काय सांगा आणखी. ही जर बरोबर आपली नोकरीची ॲटिट्यूड असेल तर बस काहीही म्हणेल, ही इज राईट, संपलं. मला काय कळतं ते बाहेर आपल्याला काय कळत असेल अधिक तर त्याचं चीज करावं, पण इथे जे सांगितलेलं आहे तेवढ्याच चीज करावं. हे खरं आहे खरं म्हणजे, पण हे बरोबर नाही. असं करायला पाहिजे. आपल्याला जर काही तसं आणखीन कळत असेल तर ते काय करायचं ते बाहेर आपण ते वापरायला हरकत नाही. इथे आपण आलेलो तर बॅक टू अप्लाय या मार्गाने आलेले आहोत, तर मग आपण ते म्हणतात ना ते बरोबर आहे, कारण त्यानं तिथे बसवलेलं आहे. आपल्याला काही बसवलेलं नाही किंवा आपण बसू शकलो नाही म्हणा फार तर त्या अर्थी ते बरोबरच असले पाहिजेत. संस्थेच्या दृष्टीनं जिची आपण नोकरी करतो तिच्या दृष्टीनं ते बरोबर असले पाहिजेत. त्यामुळं त्यांचं ऐकणं हा तिथलं आपली समजूत आहे की त्यांचं ऐकणं, त्याप्रमाणे काय ते काम करणं ही आपली समजूतच राहील. आणि ती जर नसली तर दुःख होतं. समजूत हे साधन का आहे ते इतकं सोपंही नाही की इथपासून आहे, पण त्याचं वैशिष्ट्य आहे की ते भगवंतापर्यंत पोचणं नेणारं साधन आहे. म्हणून त्याचं साधन म्हणून एवढा विचार केला. महाराज म्हणजे तेही विसरू नये की ही संभावित भीकच आहे. अगदी साध्या भाषेत नोकरी ही संभावित भीक आहे. आपली मोठी नोकरी आहे, खूप मोठी नोकरी आहे एखाद्याची. म्हणजे काय तर पद मोठं आहे, आय एस झाले म्हणजे काय झालं, हे काही कमी आहे का असं आपल्या दृष्टीनं. आपण केवढा मान मारतो, पुढं ते वर दिवा नामकत दमकन मागत पुन्हा 2 गाड्या वगैरे, पण ते कुठे जायचं ते वरनं ठरवलं जातं, त्यांच्या हातात नाही. एका मर्यादेपर्यंत आहे. जिल्ह्याची हद्द ओलांडली की दुसऱ्याची लाल गाडी असते, आपली नसते, ते बंद करावं लागतं तेव्हा. याचा अर्थ त्यालाही मर्यादा आहे. आणि असं नाही, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे त्याला भूलूही नाही आणि ते सोडूही नाही, ते बरोबर आहे. त्या ठिकाणी ते बरोबरच आहे. तर एवढं त्या नोकरीतलं धंद्यातलं ओळखून असलं तर तिथं त्याच्यावर समजा अगदी काय जबाबदारी, अगदी कलेक्टर म्हणून असू दे, कमिशनर म्हणून असू दे, नाही तर काही असू दे, ती संपली की आपण कोणी नाही हे ज्याला समजतं त्यालाच खरं समजतं. तो समजुतीचा माणूस. नाही तर लोक नाही का घरी आल्यावर सुद्धा साहेब असतात तसं.
घरी आल्यावर साहेब नाही, घरी आल्यावर आपण घरातले कुटुंबातले कोण असू ते, कदाचित एखादा मुलगा घरात आहे, वडील आहेत म्हणजे तो मुलगा झाला, आता पत्नी असेल तर नवरा झाला, काय त्याचं रिलेशन असेल त्यानुसार तो जो कोणी आहे तो आहे घरामध्ये, असा जर तो घरामध्ये असेल आणि तिथे तो जे आहे ते असेल तर समजूत आहे त्याला बरोबर, तिथल्या रोलची पण समजूत आहे. पंत महाराज म्हणायचे ना की भूमिका आहे, तर भूमिका लक्षात ठेवून आपल्याला स्टेजवर वावरावं लागतं. राजापेक्षा सुद्धा समजा जरी आपल्याला डायलॉग चांगले येत असले आणि जर आपल्याकडे हुजऱ्याचं काम असेल तर जीव हुजूरच म्हणावं लागतं. कोण आहे रे तिकडे म्हणून चालत नाही, तो त्याचा डायलॉग आहे. काय सांगू आपल्याला सोपं, पण उलट होतं काहीतरी घातलं आणि त्यामुळं तिथं पण गोंधळ होतात आणि आपली घोटाळा होतो किंवा अपमान होऊ नये. तर यासाठी नोकरी धंद्यात सुद्धा एक प्रकारची समजूत आहे, ती कशी कशी आहे ही अशी धंद्यात सुद्धा ग्राहकांचंही असतं. तुम्ही हे ठेवलेलं हे बरोबर नाही, हा पदार्थ असाच आहे, हे असंच आहे, हो बरोबर आहे, सुधारणा करूया आपण, पुढच्या वेळेला बदलू, आपण हे करू, असं काहीतरी सांगावं. दुकान आमचं आहे, आम्ही काय ठेवायचं, होय बरोबर आहे दुकान तुमचं आहे पण ग्राहक तो आहे ना. तसं साहेब तो आहे, तसे हे इथं असं आहे मग ते ग्राहक आहेत आणि त्याच्याशिवाय हे चालेल का मला सांगा. ते नाही आले, मी असं आहे म्हणून असं बसून राहणार ना, असंच करणार आहे म्हटलं तर, आणि कोण नाही आलं तर काय दुकानात राहिलं, बंदच करायचं राहिलं फक्त. दुकानात काहीच राहणार नाही. म्हणजे तिथे सुद्धा या अर्थाने ती नोकरीच असते, फक्त इथे बसच्या ऐवजी संस्थेच्या ऐवजी ती ग्राहकांची असते, येणाऱ्याची असते. तर हे लक्षात ठेवलं गेलं तर बरोबर होईल. म्हणजे ही समजूत लागते, तिथे पण लागतेच. मग ग्राहकांच्या प्रतिक्रिया होतात, बसच्या प्रतिक्रिया होतात तशा ग्राहकांच्या होतात, मग ते आपल्याला स्वीकाराव्या लागतील, त्यांच्या टीका स्वीकाराव्या लागतील, त्यांची सजेशन सूचना किती मिळत असतात आपल्याला तर त्या स्वीकाराव्या लागतील. काय आपल्याला घ्यायचं ते आपण ठरवावं, काय आपल्याला परवडण्यासारखं असेल, करण्यासारखं असेल ते करावं. पण मी मालक आहे बरोबर आहे, पण तो ग्राहकांचा नोकरच आहे तिथे सुद्धा, हे लक्षात ठेवलं तर नाही फार त्रास होत काही. मग काही ह्यातलं करा, नोकरी करा, धंदा करा, समजूत कायम आहे त्यातली. तर ते सगळं करताना त्यात पुढे समजूत कोणती आहे की मी यात आहे खरा, नोकरीत आहे खरा. अगदी बॉस असाल, काय नोकर तिथे पद कुठलंही असेल, तो हाताखाली असेल, कोणाचं त्याच्या हाताखाली कोणी लोक असतील, हे सगळं जरी असेल, किंवा उत्तम दुकान आहे, उत्तम चाललेलं आहे, अगदी शेवटी थांबून ग्राहकांना बाहेर राहावं लागतं आहे असं दुकान असू शकेल, हे सगळं असू शकेल. पण शेवटी मला यातून बाहेर पडायचं हे नक्की, ही ज्याला खात्री आहे त्याला समजूत आहे त्याच्याबद्दलची. कारण दुकान म्हणजे या अर्थाने माझ्या मनुष्यदेहाचं अंतिम कर्तव्य नव्हे, तिथून मला बाहेर यायचं आहेच, पण यावं लागणार पण आहे. आता त्याच्या आधी दुर्दैवाने एखाद्याला जावं लागलं तर तिथूनच जाईल, हे बरोबर. पण त्याच्यापेक्षा खरी समजूत नैसर्गिकदृष्ट्या ही की मलाही या दुकानातून, या व्यवसायातून, या नोकरीतून मला बाहेर यायचं आहे, हे ज्याचं ज्याला भान आहे त्याच्या दृष्टीनं त्याचा धंदा व्यवस्थित चालेल, त्यामागची भूमिका व्यवस्थित राहील, तेव्हा त्याची रास्त तयारी किंवा नियोजन असणं ही समजूत आहे की अरे हे पद आहे बरोबर आहे, ह्या पदाचं सुद्धा मला शेवटी हे सोडावंच लागेल आहे. त्यावेळेला मी काय करणार आहे, आज हे मला अनुकूल आहे. जसं शरीर प्रकृतीच्या बाबतीत समजूत आहे, उत्तम शरीर प्रकृती आहे, अरे बरोबर आहे, पण समजा ती अगदी साधे एकट्यात लागून सुद्धा माणसाची प्रकृती जागेवर बसू शकतो मनुष्य. मग त्यावेळेला मी काय करणार आहे नक्की, आनंदात राहण्यासाठी, कोणालाही त्रास न देता आनंदात राहण्यासाठी मी काय करू शकणार आहे, त्याची माझी काही तरतूद आहे का. तर हे ज्याच्या डोक्यात आहे त्याच्या दृष्टीनं त्याला नोकरी धंद्यात सुद्धा एक प्रकारची समजूत आहे, नियोजन आहे, आणि त्यामध्ये पुढे आपल्याला काय करायचं याविषयी काहीतरी निश्चित स्वरूपाचं ध्येय. तिसरा भाग राहतो तो आपली कौटुंबिक परिस्थिती, त्यातली कार्य, त्यातले विवाह, त्यातले संबंध, सामाजिक गरजा, हे सगळं. कुटुंबात माझी सगळ्यांना गरज आहे असं नसून सगळ्यांची मला गरज आहे, बस की आली समजूत एका वाक्यात. सगळ्यांची मला गरज आहे, माझी त्यांना गरज असली तर ते मला समजुतीत कमी पडलं. कारण हे पुढे तर घोटाळ्यात येणार, कुठेतरी दुःखाचा अनुभव येणार. कारण एखादी गोष्ट अशी होईल की तो तुमच्या मदतीशिवाय पार पाडेल. हां, मग त्यावेळेला जागा होण्यापेक्षा आधीच जागा झालेलं बरं, की बाबा हे मलाच सगळ्यांची गरज आहे उलटी, असं ठेवून लक्षात ठेवून राहिलं तर उलटं त्यांना तुमची गरज लागेल अशी परिस्थिती येईल. आणि ते हे आकलन असणं ही इकडची कौटुंबिक बाबतीतली किंवा आता विवाहाच्या बाबतीतली आहे, ही सुद्धा एक समजूत आहे की
त्यात आता अलीकडे ह्या विषयावर विचार करायची वेळ आली. पूर्वी या विषयावर विचार करायची फारशी वेळ येत नव्हती. जो तो आपापल्या घरी ज्या ज्या पद्धतीनं राहायचं तसं तो त्या घरातच राहत होता. घरातून बाहेर पडतात आता हा प्रश्न आहे. आणि तेच नव्हे, म्हणजे काही वेळेला त्यांना बाहेर पडायची वेळ येते, काही वेळा ह्यांना बाहेर पडायची वेळ येते. असं काहीतरी आता निर्माण नवीन झालेलं आहे आणि त्याला आणि बाहेरून उत्तेजन आहे. तर ही गोष्ट नक्कीच स्वास्थ्याची नाही. ती शेवटी अस्वास्थ्यात टाकेल. आहे त्याच्यात समजून राहिलेलं आहे तर ठीक आहे, ती समजूत आहे. आणि त्याच्यात अडतं कुठे? तो उणीवा, दुसऱ्याच्या त्रुटी, स्वभावाचे दोष, त्याच्या मर्यादा हे समजून घेण्यात कमी पडतं, म्हणून निकराला येतं. नाही तर निकराला यायचं काही कारण नाही. ते काय येतं? किंवा आजसुद्धा एवढ्या प्रमाणात बाहेर आपल्याला हे डायव्हर्सिस, घटस्फोटनं अमकं तमकं दिसतं. काय कारण आहे मुळात त्याचं? की समजूत कमी पडलेली आहे. ती कुठेही असो. मला याबद्दल म्हणायचं नाही की बाहेर जाण्याची समजूत जास्त आहे का आत राहणाऱ्याची आहे. कमी पडली एवढं नक्की. आणि ती समजूत असती तर ते तिथं गेलं नसतं एवढं नक्की. समजूत कमी पडली. एकाची कमी पडली ती दुसरा भरून काढू शकतो. प्रपंच त्याच्यासाठीच आहे. प्रपंच एवढ्यासाठी आहे की जे एकाकडे कमी आहे ते दुसऱ्यांनी भरून काढावं, यासाठी 2 माणसं, 4 माणसं, 5 माणसं असा प्रपंच आहे. नाहीतर एकटे सगळे स्वामींसारखे जगले असते. तसं जगता येत नाही. एवढी आपली तयारी नाही. हे लक्षात ठेवूनच प्रपंचात राहावं. असं आपण एकटं राहू शकणार नाही. तर या अर्थाने प्रपंचात गरज आहे म्हणूनच आलो आहे तर ठीक आहे. त्याची जेवढी समजूत आहे तेवढी त्यानं दाखवली. आता उरलेली दाखवणं हे माझं काम आहे. हे ज्या कुटुंबाला कळतं त्याच्या कुटुंबात समजूत की त्याला जेवढी समजत होतं तेवढं त्यांनी केलं. ठीक आहे. मला जास्त समजतं असं मला वाटतंय ना, मला वाटतं हे सुद्धा मला वाटतं ते बरोबर आहे की नाही बघावं पाहिजे. तरीसुद्धा आपण समजू की ठीक आहे तो लहान आहे. आपण आता मुलं कुटुंबात नाही का, मुलं आहे, लहान आहेत, आपण समजून घेऊ शकतो. ते आरडाओरडा करतात, ठीक, समजून घेऊ शकतो. ते हट्ट करतात, समजून घेऊ शकतो. ती लहान मुलं आहेत, आपण समजून घेतो ना. आपण मोठे आहोत ना, आपण नाही ना हट्ट करत का आपणच लहान आहोत? हे बघितलं पाहिजे. ते बघितलं की समजूत लक्षात येते की माझ्या मतानं चाललं पाहिजे. असं नाही मुलं माझ्या मतानं चाललं पाहिजे म्हणू शकतात कारण ती मुलं आहे, ती लहान आहेत. पण मोठे माझ्या मतानं चाललं पाहिजे म्हणू शकले की ते समजुतीचं थोडं कमी पडलं. मग आता ठीक आहे, त्यांना जमत नसेल तर मुलं त्याच्यासाठीच आहेत. त्यांनी मोठ्यांच्या प्रमाणे करावं. जाऊ दे, त्यांना समजूत कमी आहे म्हणून आहे मात्र तर ते आणखीन घोटाळा निर्माण होईल. तर त्याच्यापेक्षा त्यांच्या मताप्रमाणे करू. त्यांना तेवढीच समजूत. आता काय करणार? आपल्याला लक्षात येते आपण जगामध्ये 4 लोक आपल्याला चांगले भेटले त्यामुळे आपल्याला समजूत कळली काय आहे ती, म्हणून आपण वागावं तर हरकत नाही. तसंही होईल. किंवा आणि अगदी समजुतीचे सागर आहेत. तात्या वगैरे ही सगळी समजुतीची सागर आहेत अक्षरशः. म्हणून त्यांनी जे दिलेलं सूत्र मी सारखं मध्ये मध्ये आपल्यासमोर ठेवतो की दोष आहेत, उणिवा आहेत, ते बरोबर आहे, त्याच्यामुळं तसं वागतात. बरे ते सासरे वागत असू दे, सासूबाई वागत असू दे, सून तशी वागत असू दे, काय असणार आहे घरामध्ये प्रपंचात 4 माणसं, ती ह्याच प्रकारची कोणीतरी असणार. मुलं बाळं, अमकं तमकं, आई वडील, कसे कुठले इकडच्या सेटअपमध्ये सासू सासरे असतील एवढंच. मग हेच जे काय आहे ना कुटुंब, ह्याच्यात काय अडचण कुठे आहे त्याला आपलं महाराजांच्या समोर कायम ठेवा की तो ज्या परिस्थितीत वाढला त्या परिस्थितीत मी वाढलो असतो तर मला हा दोष लागला नसता का. एक वाक्य मला पुरतं खूप की तो तसं का वागतोय, तर त्या परिस्थितीत वाढला, त्याच्यावर त्याचे संस्कार झाले, त्याच्यावर त्याला पुन्हा विचार करून बदलायची संधी काही आली नाही किंवा कधी त्याच्यासमोर हे आलंच नाही. मग आता तो काय करणार? जसा घडवला तसा राहणार. तसा तो घडवल्यासारखा राहतोय म्हणून तो असं करतो. असं लक्षात ठेवलं की संपला तो विषय. म्हणजे ज्या विषयाने एवढं रण वाजू शकतं त्याच विषयाने काही होऊ शकत नाही. ठीक आहे, तो त्या परिस्थितीत वाढला म्हणून त्याच्यावर तसा संस्कार झाला म्हणून. आता मी जर त्या परिस्थितीत वाढलो असतो तर कदाचित माझ्याकडनंही तसं झालं असतं. तर ते का होत नाही? मी वेगळ्या परिस्थितीत वाढलो आहे, मला ही समजूत मिळाली, मग आता मी राहावं तसं. तर ह्याच्यात जसं तात्यांनी जसं संपून टाकला हा सगळा विषय संघर्षांचा, तर तसा हा समजण्यासारखा आहे. तोच त्यांच्या वडिलांनी आपण मी आठवण म्हणून फक्त करून देतो की तात्यासाहेबांना भाऊसाहेबांच्या वेळेला, म्हणजे तात्यांची बहीण त्यावेळेला त्यांच्या विहीणबाई, भाऊसाहेबांच्या विहीणबाई, म्हणजे परंपरासुद्धा समजुतीनं जपता येते. हे एका उदाहरणासाठी मला फक्त त्यांचं सारखं स्मरण होतं की भाऊसाहेबांकडे एवढी समजूत आहे. आता त्या तात्यानं शिक्षणाचं काय करायचं, त्याला कुठं पाठवू नका. अरे त्याला कुठं पाठवायला पुढे करायचं काय? स्वतः भाऊसाहेब इंजिनियर होते, असं काय करतं? त्या काळातले ते वर्सियर म्हणून मुळातले, त्या काळात वर्सियर वगैरे पदवी इंजिनिअरिंगची, तर त्याच्यातले पुढं आणखीन ते अनुभवाने शिक्षणाने पूर्वीची पद्धत येत असत. नुसतं तो अमुक शिकला आहे एवढ्यावर पद मिळत नसे.
त्यांनी बेसिक शिक्षण करावं, उरलेलं अनुभवाने घ्यावं आणि मग त्याला इंजिनियर म्हणावं अशी परिस्थिती होती. त्या काळातले ते इंजिनियर म्हणून त्यांच्यावर त्या विभागाची सगळ्या जबाबदारी होती. इथून महाराष्ट्रातून खाली कर्नाटकापर्यंत खालचा जो गदगकडचा जो भाग आहे तो तिथपर्यंतचा सगळा सेक्शन, म्हणून ते तिकडून बदली गदगला झाली वगैरे. त्याचं कारण ते की त्यांना तेवढी समजूत आहे. मला काय म्हणायचं की ज्याला शिक्षणाची एवढी कल्पना आहे त्यांनी स्वतः ज्या अर्थाने आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काम करतो ते काम त्या काळात ते करत असत, तर ती पदाची जबाबदारी त्या काळातल्या इंग्रज सरकारने त्यांच्यावर टाकलेली होती आणि ती ते निभावत होते. ते रिटायर होऊन यांच्याकडे आले होते महाराजांकडे. तर त्यावेळेला आल्यानंतर एकदा आपण हे महाराजांच्यावर सोपवले ना, महाराजांनी सांगितलेलं कुठलं काही केलं नाही असं कधी झालंच नाही ही एक, पण त्याच्याच बरोबर ते त्यांच्यावर सोपवलेलं आहे ना. मग आता ह्याला शिक्षणाला पाठवावं का? आता आपल्या मुलाबाळांची शिक्षणं किंवा त्यांची ती काय लग्न, मुलींची लग्न याची जबाबदारी वाटते, कोणालाही वाटते, त्यांनाही त्या काळात वाटत असेल. पण ते त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज म्हणले काही नको, त्याला काही शिक्षणाला पाठवायला होईल त्याचं काम. आता नको शिक्षणाला पाठवायला होईल त्याचं काम म्हणजे केवढी निष्ठेचा विषय हा. पण ही समजूत त्यांच्या ठिकाणी आहे, त्या निष्ठेचा विषय आहे, ते करतो म्हणालेत. आणि खरोखर शिक्षणाने काय केलं असतं अशी नोकरी त्यांना मिळाली. पुढे ते मिलिटरी अकाउंट्समध्ये होते, आपल्याला माहिती आहे. आयुष्यभर त्यांचं जाऊन त्यांना पेन्शन बसून सगळं ते व्यवस्थित सगळं पूर्ण करून, आणि ते सुद्धा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी दोन्ही पोस्टिंग होऊन, मध्ये अहमदाबादला पोस्टिंग होऊन सगळं होऊन त्यांची रिटायरमेंट झाली. इथपर्यंत महाराजांनी त्यांना सांभाळले शेवटपर्यंत. पण ते कोणत्या जोरावर सांभाळलं असेल की त्यांच्या वडिलांच्याकडं, भाऊसाहेबांकडे जी समजूत आहे ती केवढी असेल. म्हणजे आजारामध्ये सुद्धा ते शेवटच्या आजारामध्ये पत्नीने हाक मारल्यावर ते त्यांना म्हणाले, मला हाक नको मारू, तू महाराजांना हाक मारतायचा उपयोग जास्त होईल. किती समजुतीचं हे असेल, म्हणजे हे कळसच पाण्याची समजुतीचे. तेव्हा प्रपंचामध्ये, प्रसंगामध्ये सगळीकडे समजुतीचं रिफ्लेक्शन कसं येतं हे मला म्हणायचं, बाकी काही नाही. म्हणून त्यांची मुलगी, भाऊसाहेबांची मुलगी दिली, आणि त्याची मी त्या प्रसंगाची आठवण करत होतो ते ही आठवलं म्हणून. तर ते त्यावेळेला ती आली आणि ती सुनेबद्दल तक्रारीने आदवा बोलायला लागली. सून तुमची अशी वागते, असं वागते, तिला कळायला नको का तुम्ही घरात वळण लावलं नाही, अमुक केलं नाही. साधारणपणे आज 100 वर्ष उलटले तरी मला नाही वाटत समजुतीत काही फरक पडला नसता तर हेच होईल घरामध्ये. तेव्हा त्यांच्या घरी येऊन त्यांच्या मुलीच्या सासूबाई हे सगळं बोलत होत्या. तेव्हा त्याच्यावर तात्यासाहेब म्हणजे त्यांचा तो बोलताना बाण सुटलं, इतकं सुटलं की शेवटी ते त्यांना काय म्हणाले आपल्याला माहिती आहे. तर त्यावेळेला त्यांना बोलता बोलता इतकं बोलत गेल्या शेवटी की काय तुम्ही मुलीला वळण लावलं नाही, त्यामुळे आमच्या घरात हे असा प्रश्न येतो, ती असं वागते तसं वागते. ती एक लहान आहे, म्हणजे ते शांतपणे ऐकून घेत होते. त्यामुळं काय झालं, त्यांचा जास्त संताप झाला. आणि असं होतं असं म्हणजे माणसं संतापलेली असली की त्यांना एक अपेक्षा असते की हा पण तलवार काढेल वगैरे. तसं काही त्यांनी काढली नाही ना, की ह्यांना काय करावं त्या तलवारीचं हेच कळत, तिकडे लढणार कशाबरोबर हा प्रश्न आहे. मग ते अधिक संतापतात. मग नुसतंच संतापणं शक्य असतं, तलवार लढायचं असलं म्हणजे लढायला तरी येतं, पण तेही शक्य नाही. ही काय बोलतच नाहीत. पुढे होईल तिला सांगेन समजावून, पाठवून द्या वाटलं तर 4 दिवस मी त्याला समजावतो. हे भाऊसाहेबांचं आता हे समजुतीचं टोकच म्हणायचं. हे केवढं आहे की ते बोलतायत तरी सुद्धा ऐकतायत, आणि बाजूला त्यांच्या पत्नी, भाऊसाहेबांच्या पत्नी त्या ऐकतायत. त्यांना ते किती अपमानास्पद वाटत असेल, आपल्या नवऱ्याला हे येऊन बाई असं बोलतायत, हे सगळं करतात, त्यांना किती अपमान वाटला असेल. पण हे सगळं झालं. शेवटी त्या अपमानाच्या भरात ते ह्याचं जे काही संताप होता त्याच्या भरामध्ये त्यांना म्हणाले की ती एक लहान आहे, तिला कळत नाही, हे थेरडा एवढा म्हातारा झाला, ह्याला नाही का कळतो, काय बोललेस. तेव्हा मात्र भाऊसाहेबांच्या पत्नीचा हे सुटलं, संयमाचं म्हणले आता बाद झालं. आणि त्या भाऊसाहेबांना म्हणाल्या की ते काय म्हणतायत, तुमचं लक्ष आहे का, तुम्हाला काय म्हणतायत. त्या म्हणाल्या मी म्हातारा नाही का झालो, तेच त्या म्हणतायत. किती समजूत असेल बाबरे. सगळ्यांनी या समजुतीनं या सगळ्यांना खाली आणलेलं आहे. जे अहंकारी माणसं आहेत, जे अविचारी माणसं आहेत, जे अशी बोलणारी माणसं आहेत, त्यांना समजुतीनं त्यांनी खाली आणलं. हेच जर ते त्यांना सांगायला गेले असते प्रतिशब्दाने तर जमलं नसतं. पण समजुतीचं रिफ्लेक्शन आहे शेवटी त्याच शांत झालं, शेवटी त्याच चुकलं म्हणायला. हे परिस्थिती येऊ शकते, पण त्याच्यासाठी एक समजुती दाखवावी लागते. तिला जे एक काय म्हणू आपण, त्याला एक काय म्हणू, शहाणपण लागतं. ते जे आहे ते शहाणपण समजुतीने येतं. हे जे म्हटलं ते तेवढ्यासाठी हे सगळं कुटुंबाचं, हेच विवाह आहेत, ह्या सगळ्या प्रसंग आहेत, ह्या सगळ्या बाबतीत आहे. हीच समजूत निसर्गाच्या बाबतीत म्हणणार. निसर्गाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला एक समजूत लागते की अरे त्याचा भाग म्हणून मी राहतो, त्याचं माझं काही कर्तव्य आहे, ते मला करायचं आहे. तो काय कर्तव्य आहे, करतोय आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तो कशी करतो, निसर्ग कसा राहतो ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. असं काहीतरी वाटत राहतं सतत ज्याला, त्याच्याकडून नक्की काहीतरी थोडी कृती होत राहते. तीच त्याची निसर्गाबद्दलची समजूत. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि सारांशाने हे पाहू की शेवट समजूत आहे ती जग जन जगदीश्वर ह्याबद्दलची एक समजूत आहे. ती सुद्धा एक साधन आहे की जगाबद्दल एक समजूत असणं.
इतरांच्याबद्दल जसं आपल्या प्रपंचात छोट्या प्रमाणात एक जग असतं तसं मोठ्या प्रमाणात असलेल्या जगाबद्दलची तिथे संघर्ष राहणार, तिथे कुरघोडी करणार, लोकवर्चस्व करणार, बाहेर वातावरण असं राहणार, राजकारण असं होणार, हे बदल होणार, ते बदल होत राहील. ते कधी थांबलं नाही. ते शेकडो वर्षापूर्वी तसंच होतं, त्याच्या आधी तसंच होतं, असंच राहणार. आपण आज राहू, उद्या नाही राहणार, पण ते तसंच राहील. ही जगाबद्दलची एक जे समजूत आहे, जगाबद्दलचं जे अंडरस्टँडिंग आहे ते राहावं. तर त्यात आपण आपल्याला त्यापासून कशा तऱ्हेनं आपल्या मार्गात कुठे त्याचा त्रास होणार नाही, त्यामुळं आपला मार्ग चालणं जे आहे, प्रवास आहे, तो अडणार नाही, ह्याची काळजी घेऊन जगात वावरणं हे कौशल्यच आहे जगामध्ये. जग आपल्या साधनेच्या किंवा भगवंताकडच्या प्रवासात आड येऊ नये अशा पद्धतीनं पुन्हा जगाबरोबर राहायचं आहे, हे मोठं कौशल्य. जगाबरोबर तर राहायचंच आहे, पण तरीसुद्धा ते आपल्याला उडून नेईल, बरकटवेल, काही करेल, तर ते त्याला करून न देणं आणि त्यात पुन्हा राहणं हे म्हणजे त्याच्याबरोबर किती कौशल्यानं राहावं लागत असेल. आपण कल्पना केली तर लक्षात येऊ शकेल, फार काही सांगावं असं नाही. तर त्याच्या काही जगराहाटी म्हणतो आपण, तशा जगराहाटी आहेत. काही जसं हे कुलाचार कुलधर्म हे जसं आहे तसं त्या राहाटी आहेत. तर त्या राहाटीत आपल्याला भागी घ्यावा लागतो. आपल्याला त्याच्यातलं तथ्य कळलेलं असतं, त्यातलं प्रमाणात काही करावं लागतं, काही प्रमाणात ते आपल्याला टाळता येतं, तर ते टाळायचं, ते टाळता यावं. ते कौशल्य निवडीमध्ये कर्मे करण्यातही असे तसं आहे. तर ते साधते जास्त तो थोर त्यामुळेच आहे की हे सगळे लोक हे जगात राहिलेलेच आहेत. त्या जगात राहिले नाही तसं नाही, थोडासा त्यांना कधीतरी जगाला हे दाखवावं लागलं, आपले सामर्थ्य दाखवावं लागलं. पण ते सोडलं तर एरवी ते शक्यतो जगाबरोबर राहिलेले आणि त्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर यात एक करावं मात्र की समजूत ह्याच्यात आहे की जग जसं आहे तसं राहू देणं, आपण बदलायला न जाणं, शक्य असेल तर आपल्या प्रवासात ते येत नाही ना एवढं बघणं, ही समजूत आहे. जग बदलायला जाण्यात अर्थ नाही. जग बदलायला गेले, जग तसंच राहिलं, हा इतिहास आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी खूप काम होईल. नाहीतर अनाकरण एनर्जी जाते त्याच्यात, ते काय करू नये. वाटायला आपल्या आलंच असेल, परमेश्वरात दिलं असेल तर ते काम करावं, ठीक आहे, नसेल तर सोडून जग आहे म्हणून. तर आता जगदीश्वराबद्दलची समजूत कशी आहे तेवढी आपल्याला ह्यातला शेवटचा भाग आहे. तर परमेश्वर हे खरोखर सांगायचं तर शाश्वताचा विषय असल्यामुळे समजुतीचा आहे. खरं सांगायचं परमेश्वर हा समजुतीचा आहे. तो आहे नाही मला दाखवा, तो असा आहे, ते हे आहे, ते ब्रह्मायन मायन काही नाही. एक देव नावाचा सर्वांना असलेला आधार मलाही आहे आणि खरं सांगायचं तर मी तिथून आलो आणि तिथे मला जायचं आहे. एवढं असणं समजूत म्हणजे खरी समजूत आहे. बाकीची सगळी साधनं हा आपापल्या सोयीनुसार आपापल्या त्याला पूरक होईल असं जे करता येईल ते करावं. भजन करावं, काय पूजन करावं, काय आपल्याला शक्य असेल ते करावं. फक्त ते आता त्यात सुद्धा समजूत कुठे आहे. आता ही साधनं वगैरे ठीक आहे, तीर्थक्षेत्र करावं, काय जे आपल्याला वाटते साधन ते करावं, भजन करावं, पूजा करावी, काय असेल ते करावं, ते सगळं बरोबर आहे. फक्त समजूत कुठं आहे. महाराजांनी जे सुचवलेलं आहे ते लक्षात ठेवावं. त्या मार्गाने विचार केला तर सोपं होतं पटकन. म्हणून समजूत देवाबद्दलची आपल्याला आली, कळलं की ह्याची सत्ता कुठेतरी दुसरीकडे आहे आणि ती हे चालवते, अंतिम सत्ता ती आहे, माझ्याकडे दिली आहे. प्रत्येकाकडे सत्ता मर्यादित आहे आणि हे समजून घेणं फारसं अवघड नाही. ज्याने कोणी शिकलेले, नोकरी केलेले, काही कुटुंबात चाललेले, कुटुंबात प्रत्येकाला काही स्थान आहे की नाही, सत्ता आहे की नाही, आहे. बाजारात जाऊन भाजी घेऊन येतो, त्याच्याकडं पैसा दिलेला आहे, त्याच्याबरोबर सत्ता दिलेली आहे, निवडायचं स्वातंत्र्य त्याला आहे, ह्या मंडईत जाऊ का त्या मंडईत जाऊ, स्वातंत्र्य आहे, सगळं आहे. पण भाजी घ्यायची आहे आणि घरी यायचं आहे, इथे कुठे त्याची मर्यादा आहे, ही आहे ना. तशीच प्रत्येक ठिकाणी नोकरीत तसंच असतं. या मर्यादेपर्यंत पॉवर्स दिले जाते, पर्यंत ते काय करायचं ते करू शकतात. त्याच्या पुढचं आलं तर त्याच्या पुढची पॉवर नाही आहे, पण आहे ही मात्र वापरायची आहे, ही पण जबाबदारी आहे. त्यामुळे हे सगळं वापरणं आणि त्याची मर्यादा लक्षात ठेवणं, अशी मर्यादा लक्षात ठेवीत पुढे गेलं की अंतिम सत्ता कुठेतरी आहे आणि तिची या सगळ्यांच्यावर चालत आहे नियंत्रण. हे लक्षात आलं की परमेश्वराचं स्वरूप आपल्या दृष्टीत लक्षात आलं. आता ह्याच्यात एकदा जर ते लक्षात आलेलं असेल तर आता ते जे स्वरूप आहे ते माझं आहे खऱ्या अर्थाने. तर त्याच्या मी जर संपर्कात राहीन तर खरा आनंदात राहीन. जगातल्या कुठल्याही संपर्कात मला शाश्वत आनंद देण्याची क्षमता नाही, हे लक्षात ठेवा. जगातला कुठलाही संपर्क असू दे, अगदी कितीही प्रेमाचा असो, कशाचाही असू दे, त्याच्यात अंतिमतः किंवा शाश्वत पद्धतीनं आपल्याला आनंद देण्याचं सामर्थ्य नाही आहे. फक्त परमेश्वराच्या कृपेनं जर काही ते घडत असेल किंवा त्याच्या प्रकाशात आपलं चाललं असेल तर एवढं होईल की सुखाचं होईल. महाराजांना जसं विचारलं होतं की या मुलीशी लग्न केल्यावर माझा प्रपंच सुखाचं होईल का त्या मुलीशी लग्न केल्यावर होईल. ते म्हणले खरं सांगायचं ना तर तू कोणाशी लग्न केलंस तरी प्रपंच सुखाचा होत नाही, हेच मी सांगत आलो आयुष्यभर, त्यामुळे आता काय सांगणार म्हटले तुला.
फक्त तू आता माझ्याकडे आलायस तर तुम्ही एवढं सांगू शकतो की त्या मुलीपेक्षा ह्या मुलीशी केलंस तर अधिक सुखाचं होईल त्यातल्या त्यात, एवढा फरक आहे म्हणजे. तर तेवढं सांगू शकतो. तर ते त्या पद्धतीने सांगितलं. म्हणजे त्याचं प्रमाण कल्पना आहे. खरा प्रपंच कशाचं सुखाचं होईल तर म्हणलं यात सगळं भगवंताच्या स्मरणात केलं तर खरा सुखाचं होईल. तो करता हे लक्षात ठेवून राहिलास तर सुखाचं होईल. तर ते खरं सत्य आहे. तिथं प्रपंच सुखाचं नाहीच आहे. ते कैदेत पडल्यासारखं आहे. ते जरा कैदेत पडल्यासारखं आहे म्हणल्यावर जरा थोडं कठीण वाटतं समजून घ्यायला. पण आपण सुटू शकतो का असा क्षणभर विचार करावा. नाही सुटू शकत. हां, मग कैदेतच आहे. त्यालाच कैद म्हणतात. तर ती ही देहाची कैद आहे. तर त्याच्यात टाकून ठेवलेलं आहे प्रपंचात माणसाला कैदेत. आता त्यात काय करावं याच्याविषयी स्वातंत्र्य आहे त्याला. आपण अनुसंधानात कर्तव्य करायला काय आपल्याला कैद केलेली नाही. मी देवाचं स्मरण करतो आणि कामाला सुरुवात करतो. काय भले स्वयंपाक असेल, देवाचं नाव घेतलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली, यासाठी कैद लागू नाही. देवा स्मरण करायचं नाही स्वयंपाक करताना असं काही कुठं म्हटलेलं नाही. आणि कोणी आपल्याला काय म्हणणार नाही, म्हणू पण शकणार नाही. कारण स्मरण आतला विषय आहे. त्याच्यात तो काय म्हणणार कशाच्या स्मरणात स्वयंपाक करतोय. स्वयंपाक चांगला झाला नाही झाला याच्याशी त्याचा संबंध आहे. तुमचं लक्ष नव्हतं काय एवढं विचारू शकेल तो फार तर स्वयंपाकात, म्हणजे जे काय मीठ जास्त झालं वगैरे त्यामुळं. पण एवढंच. तेव्हा ह्यात समजूत कुठं आहे तर दिशा लक्षात ठेवा की हे आपलं आहे, हे खरं आहे, हा परमेश्वर अंतिम आहे, हे सगळं खरं आहे. फक्त देव माझा यात समजूत कमी आहे, मी देवाचा यात समजूत जास्त आहे. तेव्हा परमार्थात सुद्धा समजूत देव माझा आहे यात शंकाच नाही. पहिली पायरी आहेच की तो माझा आहे. ही भावना निर्माण झाली तर ते जे प्रेम आहे त्यापोटी आपण शब्द टाकू, प्रसंगात धावून जाऊ, काही करू, तो देव माझा आहे. पण मी देवाचा आहे यात समजूत जास्त आहे. म्हणजे मग कसं आहे, तो जसं ठेवील तसं मी राहीन, तसं मी आनंदात राहीन, पुन्हा त्याच्या स्मरणात राहीन. हे करता येतं सगळं पुढचं मी देवाचा आहे म्हटल्यानंतर. तेव्हा त्यात सुद्धा थोडंसं समजुतीतला फरक आहे तो लक्षात घ्यावा. देव माझा यात समजूत कमी, मी देवाचा यात समजूत जास्त. आपल्या आयुष्याची गाडी आहे साधी कल्पना करू. एक शेवटी एक कल्पना म्हणतो आपल्यासमोर, एक शेवट की माझ्या जीवनाची गाडी आहे. त्याच्यात मला देवाचं स्थान कळलं की देवाच्या सत्तेनं चाललेलं आहे. त्याला जसं घडवायचं तसं तो घडवणार. मी काय करायचं तर मी करणार. बरोबर. हेही बरोबर आहे. तर जीवनाची गाडी आहे, बरोबर आहे. आज ती मला माझी वाटते, हेही बरोबर आहे. तेव्हा आजचे माझा टप्पा भक्तीचा कुठला तर माझ्या जीवनाच्या गाडीत मी देवाला घेणार, हा साध्या भाषेत टप्पा आहे. सर्वसामान्य भक्ताची अवस्था अशी असते की बाकीचे गाडीत ते देवाला काय इतर स्वतःच्या घरातल्या माणसांना सुद्धा घेत नाहीत आणि जातात, ती गोष्टी वेगळीच. पण जे भक्त आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा दोन थोडेसे भाग आहेत की काही भक्त आहेत ही जीवनाची गाडी माझी आहे यात देवाला घेतात आणि ते त्यांचा जीवनाचा प्रवास करतात. आणि काही भक्त असे आहेत की ते देवाच्या गाडीत बसतात आणि जीवनात चालतात. आता देवाच्या गाडीत बसून जाणं हा वेगळा मार्ग, अधिक वरचा मार्ग, अधिक समजुतीचा मार्ग. माझ्या गाडीत देवाला घेणं म्हणजे देव बरोबर असणं हे आहे. तुम्ही जिथं जाता तिथं देव तुमच्याबरोबर आहेच, कारण गाडीत तुम्ही त्याला घेतलंच आहे, त्यामुळे तो बरोबरच आहे. पण जेव जिथं जाणार आहे तिथं तुम्ही जाणार आहे, कारण डेडी देवायचे. म्हणजे मग घडणाऱ्या घटना सगळं त्याच्यामागे काय आपलं हित होतं वगैरे ते सगळं लक्षात येऊ शकतं. आणि फरक कुठे आहे की माझ्या गाडीत देवाला घेतलं की गाडी माझी आहे, चालवणारा मी आहे. किती बारीक आहे ते, एवढासा फरक, एवढासा दोन शब्द आहे तिकडचे तिकडे केले फक्त. तेव्हा माझ्या गाडीत देवाला की मी देवाच्या गाडीत यावर लक्षात ठेवावं. आता देवाच्या गाडीत बसवलं म्हणजे आता तो नील तिकडे गेलंच पाहिजे, आनंदाने गेलं पाहिजे परत, कारण तो माझ्या कल्याणासाठी नेतोय. मात्र कल्याणासाठी नेतोय तो मला ह्याच्यात नेतोय, आधीच्याकडे नेतोय का पाण्याकडे नेतोय का डोंगरावर नेतोय हा त्याचा फरक नाही. तो मी त्याच्या गाडीत आहे ना, तो तिथे रेल तिथे नेईल आणि नेईल तिथे माझं कल्याणच करेल ही खात्री ज्याला आहे. तर त्या दृष्टीनं खऱ्या परमार्थाचा विचार केला तर ही जी समजूत ज्याबद्दल 1-2-3 वेळा थोड्या प्रमाणात आज थोडंसं जास्त जे काही आपण त्याचा विचार केला असेल साधन म्हणून, तर खरा ज्याला परमार्थ हा आत्ता देवाचा ज्या भाषेत सांगितला तसा खरा परमार्थ म्हणजे अगदी समजुतीचा कलशाध्याय. समजा खरा परमार्थ करता येणं हा समजुतीचा कलशाध्याय, त्याच्यावर आणखीन काही अध्याय नाही. अशा तऱ्हेनं समजुतीनं परमार्थात राहणं हा समजुतीचा कलशाध्याय. किंवा आणि हा नाही साधल्याचाच परिणाम आपण जर पाहायचा असेल तर महाराजांचं जीवन पाहावं, संतांचं जीवन पाहावं, किती लोकांची कुठल्याही संतांची जीवन पहा तर भेटणारे लोक हजारो असतात, त्यात सहवासात राहणारे शेकडो असतात. आणि म्हणून महाराजांना शेवटी विचारलं होतं की उद्धरले किती आपल्याला, ते आपल्या दृष्टीनं ते म्हणले 12-13 लोक उद्धरले. हे प्रमाण का असतं आणि
ते किती समजूतदार असतील आणि ते हे सहन करत असतील याची कल्पना तरी आपल्याला यावी. की असे का 12-13 का नाही आले, शेकडो जवळ राहिले आणि हजारो संपर्कात आले. हा प्रमाण लक्षात घेतलं हे सगळं की यात खरा फरक पडला तो या समजुतीमुळं पडला आहे, त्यांच्या परमार्थाविषयी. म्हणून कृतकुटीत एका बाजूला तयार झाले, एका बाजूला ब्रह्मानंदही तयार झाले, आनंदसागरही तयार झाले. आनंदसागर तर महाराजांच्या आधीच म्हणले मी येतो पुढं, अशी परिस्थिती आहे. त्यांच्याकडं ज्याला कमी समजूत आहे म्हणून जो राही आपल्याला माहिती असेल तो वेडा म्हणायचे त्याला, तो दादा, त्यानं महाराजांना दादा म्हणून तो सांगून गेला, दादा आता मी पुढं जातो, इथं काय राहण्यात अर्थ नाही. महाराज जाणार त्याच्या आधी तो आदल्या दिवशी येऊन सांगून गेला दोन दिवसात की दादा आता मी पुढं जातो. म्हणजे त्याला किती समजूत असेल, जे महाराज जाणार हे भल्याभल्यानं कळलं नाही ते त्यांनी या भाषेत सांगितलं की दादा मी पुढं जातो. ठेला जा म्हणले. त्यांची समजूत कुठल्या पातळीवरती लोक असतील ते उधरलेच की काय त्यांच्याकडं, म्हणजे किती साधी माणसं तसा विचार केला तर. म्हणजे ह्याच्यासाठी काही या अर्थाने शिक्षण नाही लागलं काही त्या लोकांना, त्यांना काय कळायचं ते साधलं. उलटं महाराज जाणार आता राहण्यात काय अर्थाने म्हणले मी पुढं जातो. आपल्याला आठवत असेल तर प्रभूंच्यावर ज्यांनी आपली जीवनं सोडली होती त्यांना सगळ्यांना मुक्ती देऊन नंतर प्रभू गेलेत, आपल्याला चरित्रात आठवत असेल तर. ते प्रत्येकाला त्यांनी त्याच्या साधून दिलं, त्याच्या पद्धतीनं साधून दिलं. तर आता त्यांचा योगाची सत्ता होती, प्रभूंची दत्तप्रभूंची सत्ता होती, त्या सत्तेनं त्यांनी काम केलं. कुठल्याही सत्तेनं काम होतच असतं, शेवटी काम होतच. तर ते समजुतीचं काम आहे. म्हणून हे असं होतं. आणि ही अशी दादा मी पुढं जातो म्हणणारी माणसं पण सत्पुरुषांना भेटतात, त्याचंही ती अशा स्थितीला असं तेव्हा. आणि ही स्थिती दुसऱ्या बाजूला पण आहे. म्हणजे मला का समजुतीचं कौतुक वाटतं की एका बाजूला हा म्हणतो दादा मी पुढं जातो, ही एक समजूत आहे, कारण त्याला त्यांच्याशिवाय राहणं शक्य नाही, त्यामुळं तो म्हणतो मी पुढं जातो. आणि दुसऱ्या बाजूला महाराज स्वतः जाऊन भाऊसाहेबांना सांगतात की भाऊसाहेब आता आम्हाला जावं लागणार. हे त्यांना जाऊन त्यांच्याकडं बुडकुलीतला तो भात खाऊन महाराज आले, मोभात खाऊन जातो म्हणले शेवटी शेवटचं म्हणून. तर त्यांना काय त्यावेळेला झाला असेल ते म्हणले माझी कधी मी इच्छा काही बाळगली नाही, फक्त एक इच्छा होती की तुमच्या मांडीवर मरण यावं. आणि ते मोठे होते वयाने, अशी इच्छा धरून मी इथं राहिलो होतो. पण महाराज म्हणले तसा योग दिसत नाही. ते म्हणले ठीक आहे, मी पुढे काय करू तेवढं फक्त मला सांगा, तुम्ही गेल्यानंतर मी पुढे काय करू ते मला सांगा, असं म्हणणारे पण दुसऱ्या बघायला. म्हणून समजूत कशात आणि कुठे कशी असू शकते व्यक्त झालेली आपल्यासमोर येईल. तर हे सगळं आपण समजून घेतलं, हेच मोठं माझ्या दृष्टीनं कृपा आहे. आपण ती समजूत आपल्या परीनं जास्तीत जास्त कशी बाळगता येईल, अंमलात आणता येईल ती आणावी. त्याचे मार्गही आपल्यासमोर सगळे थोड्या थोड्या ह्याच्यात स्वरूपात करणं स्पष्ट झाले, करण्याचा प्रयत्न केला. तर हे साधनांसर असे आपण समजून घ्यावं. तर या विषयाबद्दल आत्ता तरी थांबावं असं वाटतं. आणि आपण समजुतीनं हा सगळा परमार्थाचा प्रवास करावा. त्याच्यामध्ये जे अगदी त्यातलं गाभा आहे तो खरा समजुतीचा आहे. मग आपण लौकिकदृष्ट्या किती काय करता, कुठे राहता, काय काय कशाचे काय संबंध, किती शिकला, त्याची संपत्ती किती काय किती का आहे नाही, समजुतीनं राहायला कुठं राहील तिथं परमेश्वराचं आहे. आणि परमेश्वराचं आहे तर परमार्थ चालूच आहे. एवढंच त्याच्यात आहे असं घेतलं तरी चालेल. सद्गुरुनाथ महाराज की राम सदा मनुजा राम सदा मनुजा राम सदा भ्रमदायक जग सर्वहि मानुनि भ्रमदायक जग सर्वहि मानुनि माया सदरे
रिपु दण्डुनियन्तरी कामादिक रिपु दण्डुनियन्तरी सांडी दुर्मदरे सांडी दुर्मदरे मनुजा राम सरावदरे मनुजा राम सरावदरे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्याई मनी आदरे ध्याई मनी आदरे राम सरावदरे मनुजा राम सरावदरे रघुवीर अक्षयी देईल तू ते रघुवीर अक्षयी देईल तू ते निरंजन पदरे निरंजन पदरे मनुजा राम सरावदरे मनुजा राम सरावदरे मनुजा राम सरावदरे जानकी जीवन स्मरण जय जय राम।